पण हा थोडा मोठा आहे. नमस्कार, मालवणी किचन आणि व्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. तर आज परत ॲक्च्युली काल आलो आहे मी गावाला आलो. त्याचं रिझन काय आहे की आता मागे मी मे महिन्यात आलो तेव्हा काय 20-1 दिवसच राहिलो, बट त्या ह्याच्यात मला सगळ्या झाडांना खत आणि नाही टाकता आलं. तर आता पाऊस पण चांगला पडला आहे, तर खत पण टाकणार आणि थोडंफार काय परसव आहे ते पण क्लीन करायचं आहे. तर ही 2 कामं आहेत. तर आज कसं आहे की त्या साईडचं एक जे परसव होतं दुसरं आमचं, जिकडे ब्राह्मणावर जाताना पहिलंच एक स्टार्टिंगला लागतं, घराकडेच आहे ते तर मी क्लीन केलेलं. बट आता हे परसव आहे ते क्लीन करायचं होतं. तर दाखवतो मी. जाताना मी थोडंफार केलेलं. म्हणजे आता ही बघा, जशी ही काज आहे, ही बघा, ही पूर्ण काजूचं झाड आहे हे. तर ह्याचा आजूबाजूचा हा एवढा पॅसेज मी क्लीन करून गेलेलो. बट ते मला सगळी नाही करता आलेली तेव्हा, म्हणजे मोजकीच 10-12च केली, कारण का जायची घाई होती, त्याच्यामुळे ते मला करता नाही आलं प्रॉपर. तर ती बघा, तिकडे ही एक काज आहे, ती राहिली आहे. ह्या इकडनं पुढे ऑलमोस्ट काजू राहिलेले आहेत. त्याच्यानंतर ही बघा, इकडे ही एक काज आहे, ती क्लीन करायची आहे, हे तोडायचं आहे. तर म्हणून आता पहिले जे टास्क आहे ते आहे की हा जो पत्रा आहे तो आता बघा, मी इकडे एक ढीग असा केला आहे, तर आता असा ढीग करणार. आणि ह्या ज्या वेली असतील त्या आता मुळातून तोडणार, कारण का मागे पण जसं मी बोललो, ह्या वेली कशा फाज घालतात झाडाला. मग ही 2 कामं आहेत. तशी कामं खूपच आहेत, कारण का अजून नाही बघा, इकडे जास्त हे आहे, रान आहे, ते माका क्लीन करूचा ह्या सगळा. परत इकडे एक गट्ट आहे, मग सगळा जो हे असेल, ही जी रान, हे सगळं इकडे एक दुसरा हे करेल. इकडे एक केलं आहे. तसंच आता ऑलमोस्ट तिथपर्यंत सगळं करायचं आहे. परत थोडंफार तिकडे पण क्लीन करायचं आहे मला. आणि कसं आहे, पाऊस पण चांगला झाला आहे, त्याच्यामुळे रान येत आहे बऱ्यापैकी, लगेच येत आहे. तर आता हा पूर्ण पॅसेज क्लीन करतो हळूहळू. आता हा एवढा झालेला तर आहे, आता हळूहळू हा घेतो एवढा. आणि हे जे झाड आहे ना, हे तोडणार नाही मी. ॲक्च्युली ह्याला खैराचं झाड आहे हे चांगलं असतं. फक्त प्रॉब्लेम एवढाच असतो की ह्या पूर्ण झाडाला काटे असतात. बघा, तुम्हाला दिसतात की नाही, हे बघा दिसत आहेत की नाही तुम्हाला माहिती नाही, कारण का थोडासा ब्लर इफेक्ट येतो आहे. बट ह्या झाडाला कसे पूर्ण काटे असतात. उदय मोठं झालं की काट्याचंच असतं, पण ह्याला चांगलं असतं हे घराच्या कामासाठी आणि किंवा बाहेरच्या पण कामासाठी खूप युजेबल असं झाड आहे. त्याच्यामुळे हे ठेवणार मी. आणि बाकीचं जे रान आहे ते आता असे ढिगारे करणार छोटे छोटे. हे बहुतेक आज दुपारपर्यंत माझा प्लॅन आहे, किंवा आजच्या दिवसात जेवढं होईल हे तेवढं सगळं क्लीन करायचं. हे बघा, जाताना बघा, ही पण मी एक करून गेलेलो तेव्हा जे आजूबाजूला थोडेसे हे बी होते, अशी झाडं वाढलेली, ती सगळी काढली. आणि एवढा पॅसेज क्लीन करून गेलेलो. तरी पण जास्त पाऊस पण नाही पडला आहे, म्हणजे अजून जस्ट सुरुवात आहे. तरी पण बघा, परत ग्रीनरी आली आहे चांगल्या प्रकारे. हे बघा, ही पण बघा क्लीन करून गेलेलो. आता हे पण मी सगळं काढून गेलेलो तेव्हा. आणि हार्डली किती 14 दिवसच झाले असतील, कारण का मी परत 2 आठवड्यांनी परत आलो आहे. तर 2 आठवड्यात आणि पाऊस पण कंटिन्यू नव्हता, तरी पण 4-5 दिवसाच्या पावसात एवढं रान परत वाढलं आहे. हे बघा. चला, आता मी साफसफाईला लागतो, मग आपण पुढचा भाग म्हणजे पुढे कंटिन्यू करूया. नमस्कार. तर सकाळी थोडं त्या परसवात काम केलेलं, आता मी आलो आहे परत ह्या दुसऱ्या परसवात. तर इकडचं तुम्हाला थोडासा मी लूक देतो. बघा, मागे जेव्हा मी मे महिन्यात होतो ना, हा पूर्ण परसव तेव्हा क्लीन केलेला. आता पाऊस पडला आहे त्याच्यामुळे परत हिरवळ आली आहे. हे बघा, हे असे ढीग बनवलेले आम्ही.
तर आता आपलं काय काम आहे म्हणजे आता हे जे खालचं परसव आहे ते साफ करतो आहे मी, कारण का ते झालं नव्हतं किंवा त्या काजू पण मी साफ नव्हता केला, टाईमच नव्हता भेटला तेव्हा मला. तर आता टाईम आहे, तर आता ही सगळी झाडं साफ करणार आणि तुम्हाला ते जे छोटं परसव एक दाखवलेलं मी ते पण दाखवतो, कारण का ते पूर्ण क्लीन झालं आहे. हे पण वरचं सगळं आम्ही क्लीन केलं आहे. इकडे मध्ये हे बघा असे गवताचे छोटे छोटे ढिगारे बनवलेत, हे बघा. ही पूर्ण बाजू ही क्लीन केलेली आहे. आणि हे बघा हे ते परसव दुसरं ते पण दाखवतो तुम्हाला. हा बघा वरच्या साईडला पण हे 2-3 ढिगारे करून ठेवलेले आहेत. इलो पाऊस इलो पाऊस इलो. हे बघा, तर ह्या बघा ह्या आता ह्या एवढा परसव साफ केले, इथून इथपर्यंत असं साफ केले. आता काय ह्या पण बाकीचा करूचा माका, पण काय पाऊस इलो तर पावसात माका दाखवूक भेटूचा नाही. जरा ढग बघू शकतास लयच काळी इली आहेत, त्याच्यामुळे मग आत्ताच दाखवते. हे बघा ह्यो जसं साफ केलं ना आणि ढिगारे करतंय तसेच आता ह्यो पूर्ण पॅसेज करतले. हे काय ह्यो अर्ध्या दिवसात होऊन जाईल, अजून 2-1 तास केलं ना तर हैसरचा होऊन जाईल काम. थोडेफार इकडचं पण काढून ठेवलेलं, ॲक्च्युली इकडनं सुरुवात करत होतो, पण बोललो तिकडनंच सुरुवात करूया, कारण का तिकडनं स्टार्ट आणि इकडे एंड आहे ना, म्हणून मग तशी सुरुवात करत आलो. तर आता तर मोस्ट ऑफली माझं प्लॅनिंग आहे इथपर्यंत काही करून करायचंच, बट सगळी आता मेहरबानी पावसाची आहे. जास्त पाऊस पडला तर घरी जातले, मग उद्या करतले क्लीन बाकीचं. तर हे बघा ही पूर्ण हे असे ढीग बनवलेत, हे आता इकडेच ठेवणार, कारण का जाळू नाही शकत, सुकणार नाही, त्याच्यामुळे हे इकडेच ठेवायचे ढीग. आणि फक्त काजू आणि आजूबाजूचा जरा परिसर चांगला साफ करून घेतले. तो परसव झालेला आहे, वरचा पण परसव झालेला आहे. ती बाजू काय मी हे नाही करणार आता, कारण का तिकडे जर जात बसलो तर अजून वेळ जाईल आणि तिकडे काही झाडं पण नाही तशी विशेष, तर म्हणून ती बाजू ठेवणार. फक्त आता ही एवढी बाजू घेईल, म्हणजे हा पूर्ण एवढा एक हे पॅसेज क्लिअर झाला आपला. तर मी काम करते आणि मग घरी जाते, आणि मग तुमका फायनल लूप जेव्हा होईल 1-2 दिवसांनी तेव्हा परत व्हिडिओ काढते. हा बघा ह्या पण थोडासा साफ करूचा, ही 2 काजू ह्या 2 काजू करतं लाव. आणि ही बघा ही बघा कशी साफ केली. ही वरच्या वेली का नाही तोडल्या, हाईट नाही पोचत म्हणून खालून तोडल्या मुळासकट, ते आता सुकणार. आता ही बघा ही आम्ही इकडे ही जी आमच्या काजू आहेत त्या साफ करत होतो, भंगेऱ्याने मी हे रान ओढत होतो, आणि त्याच्यातच बघा आम्हाला काय दिसलं. आता ह्याच्यात तुम्हाला थोडंफार दिसत असेल, बट मी 3x मध्ये करतो. हा बघा सापाचं पिल्लू आहे. आता मला नाही माहिती आहे एक्झॅक्ट कोणता साप आहे. खापियो तो आता काका तर बोलता खापियो घनच, बट कोणाक माहिती असत तर कमेंटमध्ये आमका सांगा नक्की ह्यो कोणतो हा. तर हे बघा हे मी जे साफ करत होतो ना तर इकडनंच तो आला, म्हणजे इकडेच होता तो, आणि मी आता ह्याच्यावरून 1-2दा गेलो त्या साईडला साफ करायला किंवा काही. तर म्हणण्याचं उद्दिष्ट काय की साफ करताना पण अशी काळजी घ्यावी लागते कोकणात, सगळीकडेच घ्यावी लागते, कारण का बट कोकणात कसं आता इकडे सगळं जंगल आहे आणि जंगलाच्या मध्येच आमची घरं आहेत, तर त्याच्यामुळे ही जास्त काळजी घ्यावी लागते. की हो साईडला टाकूया त्याला आता. जास्त पुढे नाही जाणार मी दाखवायला तुम्हाला. आता विषारी आहे की नॉन विषारी आहे मला माहिती नाही, जरी तो विषारी नसला तरी जास्त डेअरिंग नाही करायची बाबा आपण. त्याला आता आम्ही सोडून देऊ इकडे खाली ह्या परसवात, असं इकडे काय एवढा लांब दाखवलं बघू किंवा काहीतरी आजूबाजूक सोडून देऊ. एवढं मस्तच आहे बघा, कसा एकदम कॅमोफ्लाज झालेला आहे, म्हणजे जर तुम्ही नीट लक्ष देऊन खाली नाही चाललात तर तुमचा पाय नक्की पडणार आहे ह्याच्यावर.
चला आता ह्याला बाजूला करतो, कारण का कामं खूप आहेत अजून. फक्त हे दाखवण्यासाठी मी व्हिडिओ काढली. तिथे टाकूया मिळतो बसू काय माहिती, मान खाली घेतलं. तर हा बघा, आज मला दुसऱ्या परसवात पण दिसला. म्हणजे मी आता 3 आठवडे होतो, तर तेव्हा मला एक पण दिसला नाही. हा बघा, हा जातोय बघा. पत्र्यात घुसत ते का जावं तिकडे पुढे. हा बघा, हा बघा, हा बघा, हा बघा, हा बघा. हा हाय काय रसल वायपरच वाटतोय, तोच आहे. नाही बडी, एवढे कसे आले एवढी पिल्ले ही? हा थोडा मोठा आहे. काल एक दिसला आणि हा एक दुसरा. मागे यायला 3 आठवड्यात एक नाही दिसला. तुम्हाला आमची ही व्हिडिओ कशी वाटली ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आमच्या चॅनलला, म्हणजे आपल्या मालवणी किचन आणि व्लॉग या चॅनलला तुमचा सपोर्ट द्या. सपोर्ट कसा, तर सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि व्हिडिओला लाईक, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि जरा सपोर्ट करा, कारण का सबस्क्रायबर कसे थोडे गेन हवे आहेत मला पण. तर त्याच्यासाठी जरा तुमचा सपोर्ट द्या आम्हाला. तर ही व्हिडिओ मी इकडेच थांबवतो. धन्यवाद. आणि असेच तुमची साथ आमच्या चॅनलला आणि मला नेहमी द्या. धन्यवाद.